आणि आता बातमी आहे निलेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनासंदर्भात कुडाळ एमआयडीसी ला चालना देण्यासाठी मंत्रालय स्तरावर निर्णय घेणार असल्याचं आमदार निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। निलेश राणे यांनी बैठकीत आश्वासन दिलंय। कुडाळमधील सर्वात जुनी एमआयडीसी सध्या केवळ 25% पेक्षा कमी सुरू आहे। मात्र असणाऱ्या उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि यामध्ये विजेचा प्रश्न सर्वात मोठा असून काही प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे एमआयडीसी ला जास्तीत जास्त उद्योजक येण्यासाठी आपण लवकरच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने कुडाळ एमआयडीसी ला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं निलेश राणे म्हणाले। सन्मान्य उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कुडाळ एमआयडीसी यांना या एमआयडीसीला पूर्ण ताकदीने आपल्याला कसं काय उभं करता येईल, नवीन उद्योग कसे आणता येतील, आहेत त्या आजारी उद्योगांना आपल्याला परत काय रिस्ट्रक्चरिंग करून देऊ शकतो का, काय बँकेचा आधार देऊ शकतो का, आणि आता ज्या त्यांना समस्या ज्या काय आहेत त्यांना सामोरं जावं लागत आहे त्यांना आपण कसं सोडवता येईल ह्याच्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। कुडाळ एमआयडीसी ला चालना देण्यासाठी मंत्रालय स्तरावर निर्णय घेणार असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। आमदार निलेश राणे यांनी बैठकीत आश्वासन दिलं। त्याचबरोबर कुडाळ एमआयडीसी ला चालना देण्यासाठी मंत्रालय स्तरावर निर्णय घेणार असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलेलं आहे। कुडाळमध्ये सर्वात जुनी एमआयडीसी सध्या केवळ 25% पेक्षा कमी सुरू आहे। मात्र असणाऱ्या उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे। यामध्ये विजेचा प्रश्न सर्वात मोठा असून काही प्रकल्प मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय।